राधाकृष्णन म्युन्सिपल स्कूल नागरदासोड आपण बघू शकत असाल की गेली अनेक वर्ष ही शाळा या ठिकाणी उभी आहे। 5 ते 6 वर्षांपूर्वी ही शाळा रिपेअरिंग करण्यात आली होती। सगळे स्लॅब शाळेचे रूमचे हे आता कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत। शाळेच्या वर्गातले जे पंखे आहेत, लाईट्स आहेत ते पडलेले आहेत। किती मोठा भ्रष्टाचार या शाळेच्या रिपेअरिंग मध्ये झाला असेल। मुंबई माझी उपप्रमुख मुंबई कुठे आहे तुम्ही कुठे आहात? डॉक्टर राधाकृष्णन म्युनिसिपल स्कूलमध्ये या काही पालक माझ्याकडे आले होते की बिल्डिंगची अवस्था खूप खराब आहे आणि काहीतरी टेस्टिंग करणार आहे। त्यामध्ये मी गुरुजी समोरच बसलेले आहेत। मी गजरानीला बोलतो। हा कमिशनरला हा बच्चे पूरा बच्चे एकदम बिल्कुल नहीं बैठे, पूरा ऑफ करता है, पूरा दिख रहा है। क्या हालत है? हर बात ये तो पूरा क्या देखा जो अपना सेकेंडरी वाला तो बहुत बेकार हालत है। एक पिलर दिया तो पूरा नहीं इधर खड़े रहिए। क्या हालत है? हालत तो बहुत बेकार है। गुंदौली के कई पालक और यहाँ के शुभचिंतक स्कूल के मेरे पास लोग आए थे। पूरे स्कूल गिरने की अवस्था में पूरा विजिट किया। यहाँ हालत ऐसी है कि स्कूल चल कैसे रहा है, क्योंकि अगर एक भी पिलर या एक भी बीम अगर गिरा तो पूरा स्कूल धराशायी हो जाएगा, लोग मर जाएंगे। जे काही खर्च झाला असेल ते म्हणजे काही खर्च झालेला नाहीये, ते फक्त बिलिंग झालेलं आहे आणि मोठा भ्रष्टाचार झालाय। पण ते भ्रष्टाचाराच्या आधारावर लोकांचा जीव जाणं हे खूप दुर्दैवी असेल। ते वार्ड ऑफिसर, हे स्कूल कमिशनर सगळ्यांशी बोलून लवकरात लवकर हे स्कूल चांगल्या पद्धतीने कसं रिपेयर होईल ते अपन बघू। हमारे विद्यार्थी पालक सबको धोखादायक स्थिति में ये स्कूल चलाना बहुत भारी काम है, इसलिए हम लोग अंदर विकास समिति की ओर से जल्दी से जल्दी हम लोग कार्रवाई करने की कोशिश करेंगे।